आणि मराठीत सुद्धा इतर बोली भाषांमधले सिनेमे माझ्याकडे यावेत अशी माझी खूप इच्छा आहे. स्वतःला नेहमी मला चॅलेंज ठेवायला आवडतं. मला भाषेशी खेळ करून बघायला आवडतं. अभिनेता सुव्रत जोशी आहे आपल्यासोबत. निमित्त आहे अनन्या या चित्रपटाचं. ट्रेलर प्रदर्शित झालेलं आहे आणि आता चित्रपटाविषयीची उत्सुकता आहे आणि त्याविषयी आपण सुव्रतकडनं जाणून घेऊया. सगळ्यात आधी मला तुझा लुक प्रचंड आवडला. थँक्यू सो मच. म्हणजे हा भारतात कमी असतो. नाही असा एक काळ गेला, पण आता मी पूर्णपणे भारतात आलोय आणि शेवटी आपला देश आहे आणि मजा आहे, त्यामुळे मी आता भारतात असतो. रॉक करतोयस म्हणजे विविध नाटकांमधनं असेल. का सांगतोय, मला कामं जायला नको आहेत कुठली, कारण कोणी तुझा इंटरव्ह्यू बघत असेल आणि अरे येतो तर भारतात नसतो मला, म्हणून मी आता पूर्ण भारतात आहे. कुठलंही नवीन आउट देअर. म्हणजे टीझर नंतर आम्हाला उत्सुकता होती काय असणार आहे. टीझर मधनं जास्त रिव्हील करण्यात आलं. अर्थात अनन्याची गोष्ट नाटकातून माहिती होती सगळ्यांना. ट्रेलर अमेझिंग वाटतं, खूप दमदार वाटतंय. तुझी भूमिका अर्थात ते वेगळे पण तू नेहमीच करत असतो, पण हे कसं जुळून आलेलं आहे अनन्यासोबतचं तुझं सहभाग? हां, तर अमर फोटो स्टुडिओ चालू असताना एकदम अनन्या हे नाटक आलं आणि ते खूप त्याच्याविषयी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही ऐकत होतो. प्रेक्षकांनी ते डोक्यावर उचललं, समीक्षकांनी ते डोक्यावर उचललं. ऋतुजाच्या कामाची आम्ही तारीफ ऐकत होतो आणि नेहमी मी आणि आम्या म्हणायचो. आणि एक दोनदा ते नाटक अमर फोटो स्टुडिओच्या आधी त्याचे प्रयोग चालू होते आणि आम्ही असं विंगेतून त्याचे अक्षरशः एक दोन क्षण बघितले होते, किंवा हे झाल्यानंतर सेट आवरून जाताना ऋतुजाला भेटलो होतो आणि नेहमी आम्ही म्हणायचो की अरे यार हे इतकं चांगलं नाटक आहे, पण आपले नेमके प्रयोग क्लॅश होतात, कधीच हे बघायला मिळत नाही. आणि ते नाटक बघायचा प्लॅन करत असतानाच मला अमोलचा फोन आला. अमोल भोर जो या फिल्मचा सहदिग्दर्शक आहे, तर त्याने माझ्या पहिल्या फिल्ममध्ये पण तो असोसिएट डायरेक्टर होता, शिकारीमध्ये, माझी जी डेब्यू फिल्म होती. आणि म्हणलं अमोल हा अतिशय हुशार मुलगा आहे, तर म्हटलं ह्याने निवडला आहे प्रोजेक्ट म्हणजे हा चांगलाच असणार. आणि प्लस मी म्हटलं तसं की मराठी प्रेक्षकांनी हे नाटक डोक्यावर घेतलं होतं आणि एक वेळ मी म्हटलं तसं की मराठी सिनेमा थोडासा उजवाडावा असला ना तरी कधी कधी तो हिट होऊ शकतो, पण मराठी नाटक जे गाजतं ना ते चांगलंच असतं, कारण मराठी नाट्य रसिक आहे एकदम, म्हणजे सुपर फाईन असा तो रसिक आहे. म्हटलं म्हणजे हे नक्की काहीतरी आपल्याला सकस आणि चांगलंच करायला मिळणार. आणि मग त्यानंतर मला अजून आनंद झाला की मी चॉकलेट बॉय किंवा नाही बॉय नेक्स्ट डोअर अशा भूमिका करून पाहिलेल्या होत्या, पण या भूमिकेत नक्की काहीतरी वेगळं होतं, कारण या भूमिकेत ह्या सगळ्या ज्या चित्रपटातल्या भूमिका आहेत त्यापेक्षा त्याचा रंग वेगळा होता आणि त्याचेही वेगळे वेगळे रंग आपल्याला ह्याच्यात बघायला मिळणार आहेत. सो या दोन्ही कारणांसाठी आय वॉज व्हेरी हॅपी. आणि देन आय सेड येस, ऑफकोर्स मला प्रताप बरोबर काम करायचं होतं, कारण त्याच्याविषयी मी खूप चांगलं ऐकलं होतं. पण सुब्रत, तू या तुझ्या करिअरमध्ये काय चाचपडून पाहतोय, काय म्हणजे कुठपर्यंत गाठायचं आहे, काय गोल आहे तुझा? कारण वेगळा प्रवास जाणवतो. मी कायम बघतो तुझी नाटक असेल किंवा मालिकांमधलं काम असेल, चित्रपटांमधलं काम असेल. एकच आहे, दोन गोष्टी आहेत की एकतर स्वतःला नेहमी मला चॅलेंज ठेवायला आवडतं. मला भाषेशी खेळ करून बघायला आवडतात. सो आता मला एक माझं पुढचं चॅलेंज मला असं वाटतं, सिन्स तू आत्ता पण बोलतो आहे आणि हे मी इतरांनाही सांगू इच्छितो की आता मी एक हिंदी नाटक करतो आहे. सो मी 2 वर्ष दिल्लीतसुद्धा राहिलो होतो. सो हिंदीतले सुद्धा वेगवेगळे डायलेक्ट्स मला सारखे करून बघायला आवडतं. सो आता मी एक नाटक करतो आहे ज्याच्यात मी राजस्थानी बोलतो. त्याच्या आधी मी 1-2 वर्षापूर्वी नाटक केलं होतं हिंदीमध्येच, त्याच्यात मी हरियाणवी बोलून पाहिलं होतं. तर तसं महाराष्ट्रातल्या ज्या आपले इतर सगळ्या बोलीभाषा आहेत, मग ते मराठवाड्यातली असो, विदर्भातली असो, कोकणातली असो, तर तशी अजून एक कुठली स्क्रिप्ट माझ्याकडे आलेली नाही आहे. मी एक साताऱ्याकडची फिल्म केली, मी आणि सायली संजीवने, ती अजून प्रदर्शित होईल. तर माझं पुढचं चॅलेंज हेच आहे की स्वतःला एक वेगवेगळ्या क्लासमधली माणसं, वेगवेगळ्या जातीतली माणसं, वेगवेगळी भाषा बोलणारी माणसं, वेगवेगळी बोलीभाषा बोलणारी माणसं, हे माझं चॅलेंज असणार आहे. आणि अशी पात्र की जी एकदा पाहिली की लोक विसरूच शकणार नाहीत, अशा मुमेंट्स, मग त्या नाटकात असोत किंवा सिनेमात असोत, अशा क्रिएट व्हाव्यात माझ्याकडनं, एवढीच माझी. विविध भाषांविषयीचं हे तुझं प्रेम आहे. मराठीतच आहेच, पण तुला तेही विविध काम मिळू देत. आणि मराठीत सुद्धा इतर बोली भाषांमधले सिनेमे माझ्याकडे यावेत अशी माझी खूप इच्छा आहे, कारण मला भयंकर मराठी भाषा जेवढी मला म्हणजे मी पुण्यात वाढलो आहे त्यामुळे ती भाषेचा एक हे आहे, पण माझे आईवडील कोकणातले आहेत, त्या भाषेचा एक वेगळा गोडवा आणि स्ट्रेंथ आहे. माझ्या सासूबाई मराठवाड्याच्या आहेत, देगलूरच्या आहेत, शुभांगी मावशी, तर ते मराठवाड्याची एक मजा आहे. माझे काही NSDतले मित्र हे विदर्भातले आहेत आणि ते बोलायचे तेव्हा मला असं व्हायचं की मला का नाही ही बोली भाषा आहे, त्याची काय मैया आना चाहिए यार.
तर मला त्यामुळे आता आय होप की मराठीत सुद्धा वेगळ्या बोलीभाषेतले रोल्स माझ्याकडे येतील. तू बोलतोस तसं माझं असं ते इमॅजिनेशन सुरू झालेलं आहे की तू आगामी काळात तसं काय काय छान करता दिसशील. सो शुभेच्छा अनन्यासाठी आणि आगामी जे काही प्रोजेक्ट्स असतील तुझे त्यासाठी. थँक्यू सो मच.